नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. घरात गाय वस्त्राची मूर्ती का ठेवावी, ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि तिचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आज आपण एका अतिशय पवित्र आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत. घरात गाय वस्त्राची मूर्ती का ठेवावी, ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि तिचे नेमके आध्यात्मिक, धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व काय आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत गाय ही केवळ एक प्राणी नाही, तर तिला गोमाता म्हणून पूजले जाते. जिथे गाय असते तिथे देवतांचा वास असतो, असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे. पुराणांमध्ये उल्लेख आहे की गायीच्या शरीरात 33 कोटी देवता वास करत असतात. म्हणजेच गाय ही चालती बोलती देवताच आहे. आता प्रश्न आपल्याला असा पडतो की घरात गाय वस्त्राची मूर्ती का ठेवावी. गाय ही मातृत्वाची, करुणेची आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वासरासोबत असलेली गाय म्हणजे आई आणि लेकराचं निखळ प्रेम. तुम्ही जर घरामध्ये मूर्ती आणण्याचा विचार करत असाल तर गाय आणि वासरू असलेली मूर्ती नक्की घ्या. घरात गाय वासराची मूर्ती ठेवली की घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील कलह कमी होतो आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात आणि घरात शांतता नांदते असं मानलं जातं. गाय वासराची मूर्ती विशेषतः संतती, सुख, कुटुंब सौख्य आणि मनशांती यासाठी फार लाभदायी मानली जाते. अनेक लोक विचारतात, आम्हाला प्रत्यक्ष गाय पाळता येत नाही, मग मूर्ती ठेवल्याने काय फायदा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भावना शेवटी महत्त्वाची असते. प्रत्यक्ष गाय सेवा शक्य होत नाही, त्यामुळे तिच्या मूर्तीची पूजा करणंही तेवढंच पुण्याचं मानलं जातं. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यांकडे, म्हणजेच गाय वस्त्राची आपण घरामध्ये मूर्ती आणतो तेव्हा ती कोणत्या दिशेला ठेवायला पाहिजे. तर हिंदू पंचांगानुसार गाय वस्त्राची मूर्ती ठेवण्यासाठी ईशान्य दिशा ही सर्वात उत्तम दिशा मानली जाते. ईशान्य दिशा ही देवस्थानाची दिशा मानली जाते. या दिशेला मूर्ती ठेवल्याने घरात आध्यात्मिक ऊर्जा वाढते. जर ईशान्य दिशा शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा गाई वस्त्राची मूर्ती ठेवू शकता. उत्तर दिशा ही धन, प्रगती, कुबेराशी संबंधित आहे. आपल्यावर जर कर्ज असेल तर ते सुद्धा कमी होण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे उत्तर दिशा ही सर्वात बेस्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, गाय वस्त्राची मूर्ती दक्षिण दिशेला कधीही ठेवू नका. तसेच ती मूर्ती जमिनीवरही ठेवू नका. स्वच्छ पाटावर, देवघरात किंवा स्वच्छ कपड्यावर ठेवा. मूर्ती ठेवताना गाय वस्त्रासोबत असलेलीच हवी. गाय आणि वस्त्रासोबत असलेलीच मूर्तीची निवड करा. एकटी गाय असलेली मूर्ती घरासाठी योग्य मानली जात नाही, कारण वस्त्रासोबत असलेली गाय पूर्णत्वाचं, कुटुंबाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. गाय वस्त्राची मूर्ती शक्यतो पितळ, चांदी किंवा पांढऱ्या दगडाची असायला हवी. प्लास्टिक किंवा तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. आता आपण पाहूया, गाय वस्त्राची मूर्ती घरात ठेवल्याने नेमके काय फायदे होतात. तर मित्रांनो, घरातील आपल्या नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. आपल्या घरात काय प्रॉब्लेम चालले असतील, अडचणी चालल्या असतील, त्यासुद्धा कमी होतात. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढतं, मुलांची प्रगती होते आणि मानसिक तणाव कमी होतो. असंही म्हटलं जातं की ज्या घरात गाय वस्त्राची पूजा होते तिथे दारिद्र्य उभं राहू शकत नाही. आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर असेल तो सुद्धा कमी होतो. जर शक्य असेल तर दररोज सकाळी त्या मूर्तीला फुलं, अगरबत्ती आणि दिवा लावावा. विशेष म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी गाय वस्त्राची पूजा करणं फार शुभ मानलं जातं. गुरुवार हा गुरु आणि ज्ञानाचा दिवस, तर शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे. गुरुवार हा दत्तगुरूंचा दिवस आहे आणि आपला गाय ही सर्वप्रिय आहे. त्यामुळे गुरुवारी पूजा केल्यास आपल्याला विशेष असे फळ मिळते. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वाढते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे गाय वस्त्राची मूर्ती ठेवणं फक्त एक धार्मिक विधी नाही, तर ती आपल्याला करुणा, संयम आणि मातृत्व शिकवते. आजच्या धावपळीच्या जगात जिथे नाती तुटत चालली आहेत, तिथे गाय वस्त्राची मूर्ती आपल्याला नात्यांचं मोल आठवण करून देते. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला घरात शांतता, सुख, समृद्धी आणि सकारात्मकता हवी असेल तर घरात गाय वस्त्राची मूर्ती जरूर ठेवा. आणि हो, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरी गाय वस्त्राची मूर्ती आहे की नाही. धन्यवाद. जय गोमाता. श्री स्वामी समर्थ.